स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। सांगली शहरात अवैध गुन्हेगारी व तंबाखू तस्करी सारख्या प्रकरणावर पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे। अंबडार पोलीस विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत तंबाखू तस्करी करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली। ही कारवाई मोठ्या प्रमाणावर गाजते। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार व सांगली शहर पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व विशेष पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून सदर कारवाई पार पडली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नम्रत इस्माईल साफी उर्फ सिकंदर वर्षा असं असून त्याला तासगाव तालुक्यातील ताजानी लिगाडी यांच्या घरी अटक करण्यात आली। पोलिसांनी नम्रतच्या ताब्यातून MH10 EA 6769 क्रमांकाची कार, सुगंधित तंबाखू, साला, विक्रीसाठी तयार पाकिटं व इतर तस्करीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले। या प्रकरणात विशेष बाब म्हणजे नम्रत इस्माईल याच्या नावे कोणतेही वाहन नोंद नाही, तरी देखील तो वाहनांचा वापर तस्करीसाठी करत होता। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नम्रत इस्माईल राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तंबाखू माल पुरवत असल्याचं समोर आलंय। सदर आरोपीकडून साठवण्यात आलेल्या तंबाखूचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम विचारात घेता पोलिसांनी हा मुद्दा गंभीरतेने हाताळलाय। पोलिसांनी नम्रतच्या घराची झडती घेत असताना तस्करीशी संबंधित अनेक पुरावे हाती लागलेत। सदर प्रकरणी अंबडार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।